हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. याच्यात कोणालाही कसला त्रास होणार नाही, कारण याच्या बदल्यात तू आणि तुझी ही सून मंदिराचं काम करा आणि जे लोक या मंदिराचं काम करतात त्यांना या मंदिरात राहण्याची अनुमती आहे. मी तुझे उपकार कसे फेडेन मला माहित नाही. तृष्णा आणि भाऊसाहेबांनी घर सोडलंय आणि ते सिव्हिल लाईन्स कडच्या मंदिरात थांबलेत. जेव्हापासून ती तृष्णा या घराबाहेर गेलीये, काय मस्त वाटतंय आपलं घर. आई, तृष्णा, तृष्णा, आई, शांत हो बेटा, शांत हो. नको रडूस. रडू नकोस ताई, आता आम्ही आलो ना, सगळं काही नीट होईल. बेटा तृष्णा, तुला घर सोडावं लागलं. इतकी मोठी गोष्ट घडली आणि तुला आम्हाला सांगावंसंही वाटलं नाही. तुला एकदाही असं नाही वाटलं की आम्हाला जेव्हा कळेल तेव्हा आमच्यावर काय परिणाम होईल. काय सांगू तुला, तुझ्या अशा अचानक घर सोडून जाण्याने आम्ही किती टेन्शन मध्ये आलो होतो. आम्हाला तर काही सुचतच नव्हतं की आम्ही काय करावं, तुला कुठे शोधावं. बेटा, आम्ही तर अपूर्वाला सुद्धा फोन केला होता, पण आम्हाला कळेच ना की तुम्हा दोघात असं काय घडलं की ज्यामुळे तुला घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही नाही आई, त्याचं काय आहे ना की अपूर्वा माझ्यावर रागवलेत आणि मी जर घरात त्यांच्या समोर राहिले तर त्यांचा राग अजून वाढेल. बस म्हणूनच मी. म्हणून तू तुझं घर सोडून दिलंस. आणि इतकंच नाही ताई, तू तुझ्या माहेरी पण आली नाही. नाही ताई नाही, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. आकांक्षा, असं काही नाहीये. मी एवढ्या करताच घरी नाही आले कारण माझी इच्छा नव्हती की माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप व्हावा. तू असा विचार केलास तृष्णा? तुला वाटलं की तुझ्या घरी येण्याने आम्हाला मनस्ताप होईल? तुझ्यासाठी आम्ही आता इतके परके झालोय. नाही आई, हे सगळं आपण नंतर बोलू ताई. आधी हे सांग मला की असं नेमकं घडलं काय की तू तुझं घर सोडलंस आणि जिजूनी तुला अडवलं सुद्धा नाही. आकांक्षा, मी सांगितलं ना की असं काही नाहीये. तुम्ही सगळे उगाचच त्रास करून घेताय. नाही तृष्णा, काहीतरी घडलंय. आम्हाला खरं खरं सांग, काय झालंय? ताईसाहेब, ही तुम्हाला काहीच सांगणार नाही. मी सांगतो. बाबा 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 नाहीये. नाही बेटा, आज मला बोलू दे. कारण जर आज मी नाही बोललो
तर माझ्या डोक्यावर नेहमी हे ओझं राहील. ताईसाहेब, तुम्ही तुमच्या मुलीवर खूप चांगले संस्कार केलेत आणि ते संस्कार घेऊनच ते आमच्या घरी सून म्हणून आली. हिने आमच्या घराला स्वतःचं घर मानलं, सगळ्यांवर माया केली. पण कधीही तिने तुम्हाला हे नाही सांगितलं की त्या घराने हिला काय दिलं. मी तुम्हाला सांगतो की आजवर त्या घराने तृष्णाला काय दिलं. सुकन्या आमच्या कन्या. मी तुम्हाला सांगतो की आजवर त्या घराने तृष्णाला काय दिलं. अरे, ज्या स्त्रीचा अपमान करून तू तिला घराबाहेर काढतोयस, ती फक्त तुझी बायको नाही, या घरची सून आहे. इतका घाणेरडा आणि खोटा आरोप लावताना तुला लाज नाही वाटली? अहो, अपूर्वने स्वतः आपल्या हातांनी तृष्णाला हे पैसे सांभाळायला दिले होते आणि ते पैसे या लिफाफ्यात मिळाले आणि त्या लिफाफ्यावर तृष्णाच्या माहेरच्यांचा पत्ता लिहिला होता. तुम्ही लोकांनी तृष्णाला दुर्येच्या गर्दीत एकटं सोडण्याचा निर्णय घेतलाय ना, पण मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तृष्णाला कधीच एकटं नाही सोडणार. मी पण हे घर सोडतोय तृष्णा बरोबर. चल जाऊया, चल. बस, ही होती या घटनेची सविस्तर कहाणी. तृष्णा बेटा, तुझ्या बाबतीत इतकं सगळं घडलं आणि तू आम्हाला कळूही दिलं नाहीस. मी किती वेळा तुला विचारलं, किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तू नेहमी हेच सांगत गेलीस की आई सगळं ठीक आहे. का तृष्णा, का? भाऊसाहेब, जर लग्नाच्या वेळीच आम्हाला कळलं असतं की कल्याणीताईंना हुंडा हवाय, तर आम्ही त्याच वेळी स्पष्टपणे नकार दिला असता. कारण आम्हाला माहितीये आम्ही आमच्या मुलींना चांगले संस्कार, उत्तम शिक्षण, गुण देऊ शकतो, पण हुंडा नाही. शास्त्रीजींनी अपूर्व बद्दल आम्हाला सांगितलं होतं आणि शास्त्रीजींनी आणलेल्या स्थळावर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला. पण आता असं वाटतंय आमची खूप मोठी चूक झाली. शास्त्रीजींप्रमाणेच आम्ही कल्याणीताईंशी पण बोलायला हवं होतं. आणि आता बघा ना भाऊसाहेब, आमच्या त्या एका चुकीमुळे आमच्या मुलीला तिच्या सासरहून हाकलण्यात आलंय. आणि तेही तिची काही चूक नसताना. ताईसाहेब, मला मान्य आहे की तृष्णाच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचं आहे. मला असं अजिबात वाटलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की कल्याणी हुंड्याकरता तृष्णाचं आयुष्य बर्बाद करेल. पण भाऊसाहेब, माझ्या मुलीचं आयुष्य तर बर्बाद झालंच ना. तिला अशा चुकीची शिक्षा मिळते जी तिने केलीच नाहीये. ताईसाहेब, माझ्या कुटुंबाने तृष्णाचा जो छळ केला त्याबद्दल मी माफी मागतो. नाही नाही भाऊसाहेब, तुम्ही असं बोलू नका. मी हे सगळं याकरता नाही बोलले की तुम्हाला लाजिरवाणं वाटावं.
खरं तर आमच्यावर तुमचे खूप उपकार आहेत हो. तुम्ही माझ्या मुलीला पाठिंबा दिलात. आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आज तुम्ही तिच्या सोबत आहात. ताईसाहेब, मी तृष्णाच्या बाजूला याकरता उभा नाही राहिलो की ती माझी सून आहे. उलट मी नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहत आलोय, म्हणून मी तृष्णाच्या बाजूने उभा राहिलो. आणखीन एक, मी तृष्णाला कधीच माझी सून नाही, माझी मुलगी मानत आलो. सुकन्या आमच्या कन्या. आणखीन एक, मी तृष्णाला कधीच माझी सून नाही, माझी मुलगी मानत आलो आणि नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहील. तृष्णा बेटा, हे सगळं तुझ्या बाबतीत घडलं तेव्हा आम्ही तुझ्यासोबत नव्हतो, पण आता आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, म्हणून तुला इथे राहण्याची काही गरज नाहीये. चल आपल्या घरी चल. हो ताई, आई अगदी बरोबर बोलते. अगं तुझं स्वतःचं घर आहे, तुझं माहेर आहे. तू इथे अशी नको राहूस. तुला आमच्या बरोबर यावंच लागेल ताई. हो बेटा, चल तृष्णा. नाही आई, मी तुझ्यासोबत घरी नाही येऊ शकणार. का तृष्णा? आमच्याकडून अशी कोणती चूक झाली ज्याची शिक्षा तू आम्हालाही अशी देतेस? ताई, एकाच दिवसात आम्ही इतके परके झालो का ग? आकांक्षा, तसं काही नाहीये ना. तुम्हा लोकांकडनं कुठलीही चूक झालीये आणि नाही मी तुम्हाला परक केलंय. बस बस, मी घरी नाही येऊ शकत. त्याचं काही वेगळं कारण आहे. घरी न येण्याचं आणखी काय कारण असू शकतं तृष्णा? आई, अपूर्वने मला घरातून यासाठी बाहेर काढलं कारण त्यांना शंका होती की मी घरातून पैसे चोरलेत. आणि त्या पैशाने तुम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. त्यांना नेहमी असं वाटायचं की मी फक्त तुम्हा लोकांचा विचार करते, तुमच्या घराचा विचार करते. स्वतःच्या संसाराची काहीही जबाबदारी घेत नाही, घरच्यांची काळजी घेत नाही. आणि आई, आज जर का मी तुझ्या बरोबर आले तर माझ्यावर जे आरोप करण्यात आलेत ते सगळे खरे ठरतील. आणि माझी ही इच्छा नाहीये की अपूर्वाला असं वाटावं की मी त्यांचं घर याकरता सोडून आले कारण मला तुम्हा लोकांचा आधार होता. आई, अपूर्वने जे आरोप माझ्यावर केलेत ते मी सहन करू शकते, पण त्यांनी जे आरोप तुमच्यावर लावलेत ते मी अजिबात नाही सहन करणार. म्हणूनच मी तुमच्या बरोबर घरी नाही येऊ शकत. भाऊसाहेब, आता तुम्हीच हिला समजवा ना. ही जर इथे राहिली तर आम्ही आमच्या घरी सुखाने कसे राहू शकू? ताईसाहेब, तुमचं खरं आहे. मी पण तृष्णाला घरी जाण्याचा सल्ला दिला होता, पण आता तिचं म्हणणं ऐकल्यावर मला असं वाटतं की तिचं बरोबर आहे. जर ही घरी परत गेली तर हिच्यावर लावण्यात आलेले आरोप खरे ठरतील. आणि कल्याणीची पण हीच इच्छा आहे की हिने आपल्या घरी जावं, म्हणजे तिला आपलं म्हणणं खरं करण्याची संधी मिळेल.
आणि अजून एक मुद्दा हा पण आहे की जर ही घरी निघून गेली तर अपूर्वला हिला घरी परत नेण्याची संधी मिळणार नाही. भाऊसाहेब, पण जर अपूर्वानेच तिला घरातनं बाहेर काढले तर ही अपेक्षा तरी कशी ठेवायची की तो तिला परत घरी नेईल? नेईल, नक्की परत नेईल. कारण अपूर्वने कल्याणीच्या बोलण्यावरून हिला घराबाहेर काढलं आणि ज्या दिवशी अपूर्वच्या हे लक्षात येईल तो हिला परत घेऊन जाईल. हे सगळं मला कळतंय भाऊसाहेब, पण आपलं घर असताना तृष्णा आणि तुम्ही असे या मंदिरात राहणार नाही बरं वाटत हो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ताईसाहेब. जोपर्यंत मी म्हणजे तृष्णाचा बाबा तिच्या सोबत आहे तिला काही त्रास होणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. जोपर्यंत मी म्हणजे तृष्णाचा बाबा तिच्या सोबत आहे तिला काही त्रास होणार नाही. आणि तुम्ही विश्वास ठेवा की मी नेहमीच तिच्या सोबत राहीन. भाऊसाहेब, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा आणि देवाकडे प्रार्थना करा की सगळं व्यवस्थित हो. आई, आकांक्षा, ताई, तू स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. आणि तू जो निर्णय घेतलायस ना तो खरोखर खूप धाडसी आहे. माझ्या ताईवर पूर्ण विश्वास आहे की ती स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करेल. आई, तुझ्याशी एक बोलायचं होतं. बोल बेटा. आई, तू बाबांना याबद्दल काहीच सांगू नकोस. माझी इच्छा नाहीये की त्यांना माझ्यामुळे अजून काही त्रास व्हावा. तसंही त्यांची तब्येत खूप खराब आहे. माझ्यामुळे त्यांची तब्येत अजून खराब होईल. त्यांना काही सांगू नकोस. तू काळजी नको करूस बेटा. हं? तू स्वतःची काळजी घे. हं? चल आकांक्षा. नमस्कार भाऊसाहेब. काळजी घे ताई. चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना. क्या बात है आई. खूप दिवसांनी तुला असं गाणं गुणगुणताना ऐकते. खरं सांगू खूप मस्त वाटतंय मला. किती दिवसानंतर आज मला मोकळा श्वास घ्यायला मिळतोय. किती दिवसांनी मला वाटायला लागलंय हे माझं घर आहे आणि मी स्वतंत्र आहे. काय आई तू तर असं बोलतेस की जेव्हा तृष्णा इथे होती तेव्हा तुझे हातपाय बांधून ठेवायची, तुला काही करूच देत नव्हती. काय आई तू पण. तुला नाही कळणार पूजा. जेव्हा एक सून मनासारखी असेल आणि आज्ञेत राहत असेल त्यावेळी एका सासूच्या भावना काय असतात तू नाही समजू शकणार. जेव्हा त्या तृष्णाचं थोबाड दिसायचं ना तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या मुलाला फसवलंय त्या लोकांनी. अरे लाखोंचा मुलगा माझा कवड्यांच्या भावात घेतला होता. हे मात्र तू अगदी खरं बोललीस. बरं, माझा मूड नको खराब करूस आता. आज मी खूप खुश आहे. आज स्वतःच्या हातांनी माझ्या अपूर्व करता मी जेवण बनवलंय. हा, सगळं दादाच्या आवडीचंच बनवलंयस ना. मी तर तुझी कोणी नाहीच आहे. काय ग पूजा,
तू पण किती छोट्या छोट्या गोष्टींवर रुसून बसतेस. अपूर्वच्या आवडीचं जेवण मी याकरता बनवते कारण त्याला हे तरी कळू दे की आजवर तृष्णा किती बेचव जेवण बनवत होती. आणि त्याला हेही माहित असायला हवं की त्याच्या आईला आजही त्याची एक एक आवड माहितीये. काय आई तू पण ना नेहमी दादाचाच विचार करतेस. मी तर या घरातली कोणी नाहीच आहे. बस जे करायचंय ते आपल्या मुलं करताच कर. मी जाते. अगं पूजा, अगं थांब तरी. पूजा, आई. अरे आलास बेटा. हो आई, थकलोय जाम. आई वाटतं आज जेवण तूच बनवलंयस. कसं कळलं बाळा? जन्मापासून याच घरात वाढलोय मी. कसा विसरेन ग तुझ्या हातचा सुगंध. अपूर्व, तुला खुश बघून मला किती आनंद होतो माहितीये. आई, तृष्णाच्या घरून पुन्हा काही फोन आला होता. का येईल फोन? ती आपल्या माहेरी पोचली असेल. आता तिला फोन करायची काय गरज आहे? आई, खरंच मला असं वाटतंय की तुझं म्हणणं न ऐकून मी आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे ग. मला तृष्णा बरोबर लग्नच नको करायला हवं होतं. काही हरकत नाही बेटा. जे झालं ते झालं. उशिरा का होईना तरी समजलं ना तुला. आता तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय. आता उरलेलं आयुष्य तुला हवं तसं जग. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.